आणि आता बातमी आहे एका स्फोटाच्या संदर्भातली। नागपुरातील गांधीनगर परिसरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 10 जण या स्फोटामध्ये जखमी झाले। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला असून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे। आर्थिक मदतीची कुटुंबियांनी आता मागणी केलेली आहे। तर एका दुर्घटनेच्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नागपुरातील गांधीनगर परिसरामध्ये सिलेंडरचा हा भीषण स्फोट झालेला आहे। ज्ञानेश्वर पवार आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातली आपल्यापर्यंत पोहोचवतात। ज्ञानेश्वर, नेमकं काय घडलं? शुभम, नक्कीच नागपूर जिल्ह्यातील कामठीतील गांधीनगर परिसरातील एका घरामध्ये जे आहे ते सकाळी स्वयंपाकघरामध्ये गॅस लीक झाला आणि त्यानंतर अचानक आग लागली। आग लागल्यानंतर काही क्षणामध्ये गॅसचा स्फोट झाला, ज्यामध्ये एका व्यक्तीचा जे आहे ते मृत्यू झालाय तर जवळपास 10 जण जे आहे ते त्यामध्ये जखमी झाले। जखमी जे आहे ते आग इतक्या वेगाने पसरली की शेजारच्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली असता त्या ठिकाणी आग विझवण्याच्या प्रयत्नामध्ये जे आहे ते जवळपास 10 जण जे आहे ते यामध्ये जखमी झाले आहेत। कुटुंबातील मूळ जो आधार होता तो जे आहे ते गमावला गेला। सोबतच घराचं देखील लाखोंचं नुकसान झालंय। त्यामुळे कुटुंबियाने जे आहे ते मदतीची एकूणच मागणी केली आहे। सध्याला अग्निशमन दलाच्या टीम जे आहे ते घटनास्थळी दाखल झाली असून एकूणच आगीवर नियंत्रण जे आहे ते मिळवलेलं आहे, परंतु घराचं नुकसान आणि घरातील एक प्रमुख व्यक्ती जो आहे तो त्यामध्ये मृत पावल्याची माहिती आहे आणि जवळपास 10 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। शुभम, अगदी ज्ञानेश्वर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर गांधीनगर परिसरातील ही दृश्य देखील आपण पाहतोय। सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही भीषण आग लागलेली होती। एकाचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।